नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. काही जणांना 2,500 रुपये मिळतील, काही जणांना 1,500 रुपये मिळतील. आता हे कधी मिळतील, कोणाला किती पैसे मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवरती यायचंय. या वेबसाईटची जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही इथे वरती स्क्रीनवरती पण पाहू शकता sas.mahaIT.org.in. या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं एक नोटिफिकेशन येतं, जे आपण पेज रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला दिसेल. जसं आपण पेज रिफ्रेश करतो, इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. आता त्या नोटिफिकेशन मध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता इथं जर पाहिलं तर या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आपणाला सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 12 वाजल्यापासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरित करण्याची कारवाई करण्यात येत असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. म्हणजे मित्रांनो, आज आहे 6 ऑक्टोबर, आज दुपारी 12 वाजल्यापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत, उद्या 7 ऑक्टोबर आहे, उद्या सकाळच्या 7 ऑक्टोबरच्या 10 वाजेपर्यंत जे काय वितरण आहे ते वितरण आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. आता याच्यामध्ये कोणाला पैसे किती मिळणार आहेत, तर याच्यामध्ये दिव्यांग जे बांधव असणार आहेत, तर त्या दिव्यांग बांधवांना आपल्याला 2,500 रुपये एवढा हप्ता मिळणार आहे. आणि जे इतर बाकी सर्व लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये हप्ता. हा जो दिव्यांग बांधवांचा 2,500 रुपयाचा जो हप्ता आहे याच्याबद्दलचा शासन निर्णय आपण पाहिला होता. तर त्या शासन निर्णयाद्वारे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होणार आहे डीबीटी पोर्टलद्वारे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती. माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.